शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली। ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। तर आजच्या सुनावणीत त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयातील त्रुटींवर बोट ठेवत अनेक महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले आहेत। सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार 2018 मधील शिवसेनेची संघटनात्मक रचना हीच संबंधित आणि अधिकृत रचना असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्वतः मान्य केलं होतं। मात्र अंतिम निर्णय देताना याच रचनेला बाजूला ठेवण्यात आलं। अध्यक्षांनी 2018 मधील नेतृत्वाची तुलना थेट 1999 मधील जुन्या पक्ष घटनेशी केली आणि त्या आधारावर नेतृत्व पक्षाच्या घटनेनुसार नसल्याचा निष्कर्ष काढला। हा निष्कर्ष अधिकार क्षेत्राच्या पलीकडे जाऊन काढण्यात आल्याचा दावा सिब्बल यांनी केलाय। अध्यक्षांनी उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख असल्याचं मान्य केले, मग त्याच नेतृत्वाला नंतर अमान्य कसं करता येईल असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केलाय। त्यांनी पुढे म्हटलं की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचं अधिकृत निवडणूक चिन्ह वापरून निवडणुका लढवल्या। त्याच पक्षाकडून त्यांना उमेदवारी आणि पक्षातील सर्व पद मिळाली। त्यामुळे आज जर त्या नेतृत्वालाच मान्यता नाकारली जात असेल तर त्याच नेतृत्वातून मिळालेले राजकीय फायदेही कायम ठेवता येणार नाहीत, असा जोरदार युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। सिब्बल यांनी पुढे सांगितलं की या सर्व आमदारांना निवडणुकीचं तिकीट मूळ पक्षाच्या नेतृत्वाकडूनच मिळालं होतं। पक्षांतर बंदी कायद्यातील 10व्या अनुसूचीनुसार आमदार हे पक्षाच्या अधिकृत निर्देशांना बांधील असतात। केवळ विधानसभेत आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून तो गट मूळ शिवसेना ठरतो असा निष्कर्ष काढणं योग्य नाही, असं सिब्बल यांनी सांगितलंय। आमदारांची संख्या आणि राजकीय पक्षाची स्वतंत्र ओळख या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत। त्यामुळे आमदार म्हणजेच राजकीय पक्ष असा अर्थ 10व्या अनुसूचीनुसार काढता येत नाही, असा ठाम युक्तिवाद सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केलाय। सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या आमदारकीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे। मात्र त्याबाबत अंतिम निर्णय न्यायालयाच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे। यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।